रायगडच्या खारपाडा आणि सुकेळीमध्ये 2 अनधिकृत टोल नाके उभारण्यात आले। हा प्रकार खासदार सुनील तटकरे यांनी उघडकीस आणलाय। खारपाडा टोल नाक्याची वसुली सुरू झाली असून सुकेळी नाकाही सुरू होण्याच्या मार्गावर आहे। ही वसुली थांबवून हे टोल नाके त्वरित बंद करण्याची मागणी प्रवाशांमधून होती आहे। तर नियमांचा भंग करून उभारण्यात आलेल्या सुकेळी येथील टोल नाक्यावरून परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी। मुंबई गोवा महामार्गावर अनधिकृत म्हणा किंवा नियमबाह्य टोल नाका जर आपल्याला पाहायचा असेल तर आपण आता सुकेळीच्या या टोल नाक्यावर आहोत। हा जो टोल नाका आहे हा टोल नाका शासनाचेच लोकप्रतिनिधी असणाऱ्या खासदार सुनील तटकरे यांनी अनधिकृत ठरवलेला आहे। आपण जर का नियम पाहिला तर साधारणतः 60 किलोमीटरच्या अंतरावरती दुसरा टोल नाका असणं अपेक्षित आहे। मात्र पहिला टोल नाका जर का आपण खारपाड्याचा पकडला तर खारपाड्यापासून केवळ 84 किलोमीटर मध्ये 2 टोल नाके बसत आहेत। याच्यामुळे हा जो टोल नाका आहे तो अनधिकृत ठरलेला आहे। कोकणवासियांची लूट करण्याचा मोठा धंदा उभारला होता आणि आता खासदार तटकरे यांनी याला दाब विचारलेला आहे। त्यानंतर टोल नाका बंद होईल असं आश्वासन देखील मिळालं आहे। मात्र प्रश्न महत्त्वाचा उभा असा उपस्थित राहतो की जर का हा टोल नाका नियमबाह्य असेल तर कोणत्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी टोलची जागा निश्चित केली, कुणी उभारला, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न आहे तो कोकणवासियांकडून विचारला जातोय। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। दरम्यान हा सर्व प्रकार समोर आणणाऱ्या खासदार सुनील तटकरे आणि प्रवाशांनी नेमकं काय म्हटलंय आपण तेही पाहूया। 40 किलोमीटर अंतरावरती टोल असतो, तुम्ही इथे 42 किलोमीटर अंतरावरती टोल बसतो। मी साहेबांना पत्र दिलं परवा आहे, मला साहेबांनी कबूल केलं मी 6 महिन्यात नवीन पॉलिसी आणतो ते बंदच करेन। दॅट इज व्हॉट ही सेंड मी। आता तुम्ही खारपाड्याला टोल सुरू केला, पण तुम्ही ते काय म्हणता की तो क्वालिटीपर्यंतच्या टप्प्यापर्यंतचा टोल आहे, असं तुमचं लॉजिकली सांग मला जे सांगितलं त्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आता तिथं सुद्धा प्रॉब्लेम आहे ना, आमच्या तिथं प्रॉब्लेम नाही का? त्याचं अंतर हे 60 किलोमीटर असतं। दुसरा टोल आहे तो त्या पुढे 60 किलोमीटरचा अंतर सोडून सुरू करायला पाहिजे, परंतु अद्याप अशा प्रकारचं कोणतंही नियोजन हे महामार्ग कॉन्ट्रॅक्टर असो किंवा सरकारकडनं असो अद्याप ही या प्रकारचं कुठं निदर्शनात आलेलं नाही आहे। हा रस्ता पूर्ण करत असताना कोणत्याही प्रकारचा टोल या ठिकाणी आकारण्यात येऊ नये आणि ज्यावेळी हा रस्ता पूर्ण होईल त्यावेळेस योग्य त्या नियमांचा वापर करून हा टोल पूर्ण आपण शासनाच्या ह्याच्यात राहून घ्यावा। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।